नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्वतःला ओळखा या मालिकेअंतर्गत आज आपण एक महत्त्वाची संकल्पना समजावून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे तपस. ही संकल्पना आपल्याला वस्तुनिष्ठरित्या पण पाहायची आहे, म्हणजे वैश्विक स्तरावरची जी ही रचना आहे त्या रचनेमध्ये तिचं नेमकं स्थान कुठे आहे तेही आपण समजावून घेणार आहोत. आणि एक साधक म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये या तपस्चं नेमकं काय स्थान आहे तेही आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर आत्तापर्यंत आपण सहसा जे शब्द ऐकलेले असतात त्यात सत, चित, आनंद हे शब्द ऐकलेले असतात, पण त्यामध्ये तपस हा शब्द कधी फारसा ऐकिवात आलेला नसतो. त्याचं काही कारण आहे, ते कारण विवेचनाच्या ओघात समोर येईलच आपल्या. परंतु सत, चित आणि आनंद हे जितके महत्त्वाचे, तितकंच चित आणि आनंद याच्या दरम्यान असणारा जो हा स्तर आहे किंवा जे एक तत्व आहे असं आपण म्हणूया, ते तत्व तपस. या तत्वाचं मदरनी विशेषतः आपल्याला नेमकं स्थान सांगितलं की ते चित आणि आनंद याच्या दरम्यान असलेलं ते तत्व आहे. ठीक आहे, काय आहे हे तत्व किंवा तपस म्हणजे नेमकं काय हे आता आधी आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला सत ऐकून माहिती आहे. सत म्हणजे एक्झिस्टन्स, ज्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात, अस्तित्व. सद अस्तित्व. ठीक आहे. चित, चित म्हणजे त्या अस्तित्वाची असलेली जाणीव, त्याची चेतना म्हणजे चित. नंतर आनंद. हा कशाचा आनंद? तर सतचा आनंद म्हणजे अस्तित्वाचा आनंद, एक्झिस्टन्सचा आनंद, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये ब्लिस असं म्हणतात, तो भाग. हा भाग आपण मागच्या वेळेला समजावून घेतलाय. आता आपण तपस म्हणजे या दोन्हीच्या दरम्यान जे तत्व आहे ते समजावून घेतो आहोत, आणि त्याचाही संबंध हा चितशी आहे. सेल्फ रिअलायझिंग चित म्हणजे तपस असं त्याला म्हटलेलं आहे. मदर असं म्हणतात की हे जे तपस आहे, ज्याला तपस ऑफ थिंग्स असं पण म्हटलेलं आहे, तपस ऑफ थिंग्स इज व्हॉट गव्हर्न्स देअर एक्झिस्टन्स इन देअर मॅनिफेस्टेशन. ह्या सगळ्या वस्तुमात्रांमध्ये जे तपस आहे ते तपस त्यांच्यावर एक प्रकारे शासन चालवत असतं. व्हेन वन इज देअर. आणि व्यक्ती जेव्हा, एखादी व्यक्ती साधनेच्या माध्यमातून जेव्हा त्या लोकापर्यंत म्हणजे तपोलोकापर्यंत जाऊन पोहोचते, तेव्हा वन हॅज द फिलिंग ऑफ सो ट्रिमेंडस अ पॉवर. तिच्या ठिकाणी प्रचंड शक्ती साठवलेली आहे अशी त्या व्यक्तीला तिथे जाणीव होते. इट इज द युनिव्हर्सल पॉवर. तपस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर तपस म्हणजे शक्ती. ही शक्ती कशाची आहे? तर ही शक्ती कॉन्शियसनेसची म्हणजे चितची शक्ती आहे. किंबहुना चित आणि शक्ती ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या नाहीतच मुळी, असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. बघा, इथे आपल्या लक्षात येईल की त्याच्यासाठी वेगवेगळे जे शब्द वापरले जातात त्याच्यामध्ये एनर्जी, ऊर्जा, फोर्स, शक्ती, पॉवर, परत शक्ती आणि विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती, हे सगळे शब्द पर्यायी शब्द म्हणून किंवा समानार्थी शब्द म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आपल्याला आढळतात. तपशक्ती असा शब्दप्रयोग सुद्धा काही ठिकाणी आलेला आढळतो. तेव्हा ही शक्ती जी आहे ती इतकी महत्त्वाची आहे की हे सगळं जे विश्व निर्माण झालेलं दिसतं आपल्याला, आपल्या अनुभवाला येतं,
ते सगळं जे विश्व निर्माण झालंय ते शक्तीच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून या शक्तीचं किंवा या तपशक्तीचं एक वेगळं स्वतंत्र स्थान आहे, त्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि ते आपल्या निदर्शनास मदननी आणून दिलेलं आहे. आता श्री अरविंदांनी या 4 गोष्टी म्हणजे सत, चित, तपस आणि आनंद या 4 गोष्टींमधला संबंध अतिशय अगदी आपण अल्प शब्दामध्ये, अगदी कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि ते एक वाक्य इतकं महत्त्वाचं आहे, आपण त्याचा थोडासा विचार करणार आहोत, पण ज्याचा त्यांनी नंतर त्याचा तपशिलात जाऊन विचार करावा इतकं ते वाक्य महत्त्वाचं आहे. काय म्हणतायत बघा, द ऑब्जेक्ट अँड कंडिशन ऑफ लाईफ इज आनंद. मागच्या वेळेला आपण हे पाहिलं की जीवनाचं स्वरूपच आनंदमय आहे. ऑब्जेक्ट अँड कंडिशन ऑफ लाईफ, जीवनाचं प्रयोजन आणि जीवन जगण्याची जी परिस्थिती आहे ती आनंदाची परिस्थिती आहे. आनंद तत्व त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. आणि हा आनंद कशामधून मिळतो? द मीन्स ऑफ आनंद इज तपस. तपसमधून आनंद प्रवाहित होतो, तपसमधनं आनंद मिळतो. म्हणजे आनंद मिळवण्याचं माध्यम कुठलं आहे तर ते आहे तपस. द नेचर ऑफ तपस इज चित. तपसचं स्वरूप काय आहे तर ते आहे चित. चित म्हणजे चेतना, कॉन्शियसनेस. आणि पुढे त्यांनी म्हटलंय द कॉन्टिनेंट अँड बेसिस ऑफ चित इज सत. आणि हे जी चित आहे म्हणजे चेतना आहे त्याचा मूळ आधार काय आहे तर तो आहे सत. ठीक आहे, म्हणजे परत एकदा बघा, द ऑब्जेक्ट अँड कंडिशन ऑफ लाईफ इज आनंद. द मीन्स ऑफ आनंद इज तपस. द नेचर ऑफ तपस इज चित. अँड द कॉन्टिनेंट अँड बेसिस ऑफ चित इज सत. म्हणजे या 4ही गोष्टी सत, चित, तपस आणि आनंद या 4ही गोष्टी एकमेकींशी कशा रीतीने जोडलेल्या आहेत ते श्री अरविंदांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आता बघा काय म्हणतात ते, इट इज देअरफॉर बाय अ प्रोसेस ऑफ सत डेव्हलपिंग इट्स ओन आनंद. सत जे आहे ते आपला स्वतःचा आनंद विकसित करतं, प्रवाहित करतं. कशाच्या माध्यमातनं तर तपसच्या माध्यमातनं ते प्रवाहित करतं. आणि ते तपस म्हणजे चित आहे. आणि त्यातून हे जे ॲब्सोल्यूट आहे, त्यातून हे जे तत् म्हणजे ज्याला सुप्रीम असं म्हणतात किंवा ज्याला परब्रह्म असं म्हणण्यात येतं, त्या सगळ्याच्या ह्या 4 गोष्टींच्या माध्यमातून त्या तत्चं एक्सटेन्शन आपल्या विश्वामध्ये झालेलं आहे. ते एक्सटेंड झालं, ते ॲपियर झालं विश्वाच्या माध्यमातनं. दॅट द ॲब्सोल्यूट ॲपियर्स ॲज द एक्सटेंडेड, द इटर्नल ॲज द इव्होल्युशनरी. वास्तविक हे जे तत् आहे म्हणजे सुप्रीम किंवा परब्रह्म आहे ते शाश्वत आहे, चिरंतन आहे. पण ते जेव्हा विश्वाच्या माध्यमातून अभिव्यक्त होतं तेव्हा त्याचं स्वरूप मग उत्क्रांतिमय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये क्रमाक्रमाने बदल होत चाललेला आहे, विकसन होत चाललेलं आहे असं आपल्याला इथे दिसून येतं. थोडं आपण आता आपल्याला समजेल अशा पद्धतीने समजावून घेऊया. तपस, आपल्याला शब्द माहिती आहेत बघा, तप, तपस्या, तपश्चर्या, हे सगळे शब्द या एका शब्दातून निगडीत झालेले आहेत, त्याच्यापासून निर्माण झालेले आहेत असं आपल्या लक्षात येत आहे. मग ह्या सगळ्याची आपल्या मनामध्ये काही एक दुसरशी अस्पष्ट अशी प्रतिमा असते, कल्पना असते. पण नेमका त्याचा अर्थ काय तो थोडा आपण अधिक उदाहरणाच्या साहाय्याने समजावून घेऊया. तपस, श्री अरविंद म्हणतात तपस याचा अर्थ लिटरली अगदी शब्दशः अर्थ त्याचा घ्यायचा झाला तर त्याचा अर्थ हीट, उष्णता असा त्याचा अर्थ आहे. धग,
असा त्याचा अर्थ आहे. आणि ही उष्णता कशाची आहे, कशामधनं ती निर्माण होते, तर ती व्हेरी कॉन्सन्ट्रेशन ऑफ द पॉवर ऑफ कॉन्शियसनेस, चेतना जी आहे, चेतना म्हणजे कॉन्शियसनेस आपण पाहिलं, तर ती जेव्हा एकवटली जाते, एकाग्र होते, तेव्हा ते जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नामधून स्वयमेव उष्णता निर्माण होते आणि त्यातून जी निर्मिती होते ती तपसची. उदाहरण समजावून घेऊया. लहानपणी शाळेमध्ये विज्ञानाचे जे आपण प्रयोग करायचो त्याच्यामध्ये एक प्रयोग केलेला असेल बघा, आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी तो प्रयोग केलेला आहे, की उन्हामध्ये बहिर्वक्र भिंग धरायचं आणि त्याच्या खालती कागद ठेवायचा आणि बहिर्गोल भिंग जे आहे ते आपण त्या कागदावर धरलं आणि त्याच्यावर बरोबर ती सूर्याची किरणं जर पडत असतील तर काही वेळामध्ये तो कागद जळायला लागतो. हा प्रयोग आपण सगळ्यांनी केलाय. काय झालं बघा ह्याच्यामध्ये, तर सूर्याची किरणं बहिर्गोल भिंगामध्ये एकवटली आणि त्यातून उष्णता निर्माण झाली, कारण ती एकाग्र झाली, सगळी किरणं एकवटली सगळी एका ठिकाणी एका बिंदूमध्ये आणि त्यातून उष्णता निर्माण झाली. तपस्चं स्वरूप नेमकं हेच आहे. लक्षात येतंय? आपल्यामध्ये ज्या वेगवेगळ्या ऊर्जा आहेत, मग शारीरिक ऊर्जा आहे, प्राणिक ऊर्जा आहे म्हणजे प्राणशक्ती आहे आपल्यामध्ये, किंवा शरीराची ताकद आपण म्हणतो ती एक ऊर्जाच आहे, किंवा मनाची ताकद आहे, मनशक्ती असं त्याला आपण म्हणतो. ह्या वेगवेगळ्या ऊर्जा आपल्या व्यक्तीमध्ये व्यक्ती म्हणून आहेत आणि त्या सगळ्या ऊर्जा, त्या सगळ्या शक्ती जेव्हा एकवटतात, एका बिंदूमध्ये एकाग्र होतात, तेव्हा त्यातनं जी हीट, त्यातनं जी उष्णता, जी धग निर्माण होते ती म्हणजे तपस. ठीक आहे? त्या साधकाची शारीरिक शक्ती सुद्धा ईश्वराकडे लागलेली असते, कारण तो दैनंदिन जे कर्म करत असतो तेव्हा त्या कर्माचं अर्पण ईश्वराला करतो, म्हणजे ती शारीरिक शक्ती ईश्वराकडे वळवलेली आहे. प्राणशक्ती म्हणजे त्याच्या इच्छा, वासना, आकांक्षा, सगळी कर्म जी आहेत ती पण ईश्वराभिमुख झालेली आहेत. भक्तीची भावना ही सुद्धा ईश्वराकडे वळलेली आहे. तेव्हा त्या सगळ्यामधनं प्राणशक्तीचं एककेंद्रीकरण झालेलं आहे. आणि मानसिक शक्ती, मग काहीतरी वाचन असेल, अभ्यास असेल, चिंतन मनन असेल, हे सुद्धा जर सगळं ईश्वरत्वाकडे लागलेलं असेल तर अशा तिन्ही प्रकारे ह्या आपल्यातल्या ज्या ऊर्जा आहेत, या आपल्यातल्या शक्ती आहेत, त्या एककेंद्री होतात आणि त्यातून जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा म्हणजे तपस. यामध्ये साधक एक प्रकारे तापून निघतो, भाजून निघतो, कारण ती उष्णता एवढी निर्माण होते त्याच्यामध्ये की ती उष्णता त्याला योगाग्नी असं पण श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. हा योगाचा अग्नी असतो, किंबहुना आपल्या पूर्णयोगाच्या परिभाषेत बोलायचं झालं तर हा अभिप्सेचा अग्नी असतो आणि त्या अग्नीमधून ती ज्वाळा वर वर उसळत जाते, ईश्वराभिमुख होत राहते. त्याला म्हणायचं अभिप्सेचा अग्नी, त्याला म्हणायचं तपस. अग्नीचा आणि तपसचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध आहे, तो आपण ओघामध्ये पाहणार आहोत. तर ही जी उष्णता साधकाच्या शरीरामध्ये निर्माण होते त्याचं श्री अरविंदांनी वेगवेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण केलंय. एक तर तो योगाग्नी असेल, किंवा दुसरं म्हणजे साधक जेव्हा ऊर्ध्वमुख होतोय तेव्हा वरून दिव्य शक्तीचं, मग ती दिव्य ज्ञान असेल, दिव्य प्रकाश असेल, दिव्य शांती असेल, या सगळ्याचं जेव्हा त्याच्यामध्ये अवतरण व्हायला लागतं तेव्हा त्याच्यातली ही जी कनिष्ठ प्रकृती आहे, म्हणजे शरीर प्राण मन हा जो आपला आधार आहे, त्याच्याकडनं काहीसा विरोध या अवतरित होणाऱ्या गोष्टींना व्हायला लागतो आणि त्यातल्या त्या संघर्षामुळे सुद्धा एक प्रकारची उष्णता निर्माण होते असं ते म्हणतात.
मग आता तो अभिप्सेचा अग्नी आहे का आपल्यामधली कनिष्ठ अंग वरिष्ठ प्रकृतीला विरोध करतायत म्हणून त्यातनं ही उष्णता निर्माण होते, हे साधकाने ज्याचं त्यांनी समजावून घ्यायचं आहे. आणि मग पुढे श्री अरविंदांनी असंही म्हटलेलं आहे की जसजसा साधक या वरून होणाऱ्या अवतरणाला एक प्रकारे सरावतो तसतसं त्याच्यामधला हा विरोध मावळायला लागतो आणि मग त्याच्या अंगामधली ही हीट जी आहे, जी उष्णता आहे, ती हळूहळू कमी व्हायला लागते. अर्थात म्हणजे त्याचा ताप कमी व्हायला लागतो. परंतु ही जी उष्णता आहे, आपल्या शरीरांतर्गत असणारा हा जो अभिप्सेचा अग्नी आहे, तो उच्चतर शक्ती धारण करण्यासाठी एक प्रकारे आवश्यक पण आहे. आणि म्हणूनच विश्वामित्रांनी अग्नीची प्रार्थना करताना असं म्हटलेलं आहे की तू आमच्या शरीरामध्ये कायम वास्तव्यास राहा. कशासाठी? तर त्यामुळे उच्चतर शक्तींकडून ज्या गोष्टी आमच्यामध्ये येणार आहेत त्या धारण करण्यासाठी आम्ही सुपात्र होऊ. कशामुळे आपण सुपात्र होणार आहोत? तर हा जो अग्नी आहे तो अग्नी आपल्यामधल्या ज्या अपूर्णता आहेत, आपल्यामधले जे दोष आहेत ते सगळे भाजून काढणार आहे आणि मग तो आपल्याला सुपात्र बनवणार आहे. त्यामुळे तू कायम आमच्यामध्ये राहावंस, वास्तव्य करावंस असं विश्वामित्र ऋषी अग्निदेवतेला प्रार्थना करताना म्हणत आहेत, असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. तेव्हा हे सगळं जे आहे ते म्हणजे एक प्रकारे तपस आहे. साधकाच्या बाबतीत काय हे आपण आत्ता थोडंसं समजावून घेतलं. याचा थोडा तपशिलात विचार आपण ओघामध्ये करूया. आपण हे आता थोडंसं समजावून घेऊया की बघा, आत्तापर्यंत तपस्सा तसा फारसा वेगळा उल्लेख केला जात नाही. याचं कारण ते चित्तमध्येच अंतर्भूत आहे असं मानलं जातं. तर आता चित्त म्हणजे काय? तर चित्त म्हणजे ज्ञानशक्ती, ठीक आहे, आणि तपस म्हणजे क्रियाशक्ती. चित्त तपस या दोन्हीचा एकत्रित उल्लेख चित्त असा केला जातो बरेच ठिकाणी. आणि ह्या दोन्हीलाच वेदांताच्या परिभाषेमध्ये चित्त शक्ती असंही म्हटलं जातं. चित्त शक्ती म्हणजे चित्त शक्ती असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या काय लक्षात आलं की ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या हातात हात घालून जाणाऱ्या शक्ती आहेत. कशा? समजावून घेऊया. बघा, आपण काही अभ्यास करत असतो. बराच काळपर्यंत आपल्याला एखादं कोड सुटत नसतं किंवा आपल्याला नेमकं काय लिहिलंय ह्याच्यामध्ये हे कळत नसतं. आपण सगळे मित्रमैत्रिणी मिळून एकत्रित अभ्यास करतोय अशी कल्पना करा. आणि मग त्यातला जो मजकूर आहे तो त्याचा अर्थबोध काही होत नाहीये. प्रत्येक जण आपापला विचार करतोय, समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग त्यातल्या एखाद्या व्यक्तीला काहीतरी जाणवून जातं, काहीतरी प्रकाश पडतो डोक्यामध्ये आणि त्या व्यक्तीला त्याचा अर्थबोध होतो. म्हणजे काय झालं? ज्ञान होतं. आणि ज्ञान झाल्याबरोबर त्यातून जो आनंद निर्माण झाला त्या आनंदाची एक सहज स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणूया. त्यातून काय घडतं? ती व्यक्ती सांगायला लागते, हे बघा मला समजलंय काय आहे ते, मी सांगते तुम्हाला काय ते. असं म्हणून ती व्यक्ती स्वतःला जे ज्ञान झालेलं आहे ते तिच्या मित्रमैत्रिणींना पण समजावून सांगायला लागते. म्हणजेच त्यातून क्रियेचा उदय होतो, त्यातून कृती घडून येते. म्हणजे ज्ञान झालं की त्याच्या पाठोपाठ त्याला लगेच जोडून कृती घडते. आत्ता हे आपण उदाहरणासाठी घेतलं, पण दरवेळेला हे अशीच कृती घडायला पाहिजे हे काही आवश्यक नाही. वेगवेगळी कृती त्यातनं घडून येऊ शकेल, परंतु काहीतरी एक निर्मिती त्यातनं निर्माण होते. ठीक आहे. तेव्हा ज्ञान आणि क्रियाशक्ती ह्या दोन्ही शक्ती एकमेकांशी अतिशय निगडीत असल्यामुळे त्या क्रियाशक्तीचा उल्लेख न करता फक्त ज्ञानशक्तीचा म्हणजे चित्तचा उल्लेख केला जातोय असं आपल्याला आढळत आहे.
पण आपल्याला हे आता एक गृहीत धरायचं आहे की चित्तमध्ये तपस हे अध्यारूत आहे. त्याचा आज आत्ता आपण स्वतंत्रपणाने विचार करतोय, कारण त्याचं तेवढंच महत्त्व आहे. आपण मागे हे पाहिलेलं आहे, त्याचा पुनरुच्चार करूया. अतिमानसाच्या स्तरावर ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती किंवा ज्ञानशक्ती, त्यालाच आपण इच्छाशक्ती, कारण क्रिया करण्यासाठी इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती यामध्ये फारकत नसते किंवा ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्तीमध्ये फारकत नसते. मनुष्य स्तरावर आल्यावर मात्र ती फारकत होते. आपण त्याचं मागचं एक नेहमीचं उदाहरण पाहिलेलं होतं की माझ्या आरोग्यासाठी मला व्यायाम केला पाहिजे याचं उत्तम ज्ञान मला आहे, परंतु कृती घडत नाहीये, क्रिया घडत नाहीये, कारण या दोन्हीमध्ये फारकत आहे. आणि म्हणून जेव्हा आपण उच्च स्तरावर जायला लागतो तेव्हा या दोन्हीमधली फारकत कमी कमी व्हायला लागते, कारण अतिमानसिक स्तरावर त्यामध्ये भेद नाहीच. बोध झाला, ज्ञान झालं की त्याला जोडून कृती घडणारच, हे अगदी ठरलेलं असतं. श्री अरविंदांनी स्वतःच इथे एक आता प्रश्न उपस्थित केलाय आणि त्याचं उत्तर ते स्वतःच देत आहेत. श्री अरविंदांची विवेचनाची पद्धत खूप सुंदर आहे. अगदी ते आपल्याला बोट धरून समजावून सांगतात की हे असं असं आहे, आणि म्हणून तो प्रश्न ते स्वतःच उपस्थित करतायत. ते म्हणतात ठीक आहे की ज्ञान झालं की क्रिया घडणार हे लक्षात आलं, पण क्रियेमधून पण ज्ञान होऊ शकतं का? म्हणजे क्रिया करत राहिलं तर त्यातून ज्ञान होऊ शकतं का, असा प्रश्न ते उपस्थित करतायत. आणि त्याचं स्वतःच उत्तर देत आहेत की हो, असं होऊ शकतं. बघा काय म्हणतात ते. वी कॅन सी डीमली धिस ट्रान्सम्युटेशन इन अवर ऑर्डिनरी सायकोलॉजिकल एक्सपिरियन्स, फॉर वी नो दॅट ईच टाइम वी ॲक्ट. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आपण कृती करतो, मग ती कृती बॉडीली असेल किंवा मेंटली असेल, म्हणजे ती कृती शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, द ॲक्शन इज ऑटोमॅटिकली रजिस्टर इन अस ॲज ॲन एक्सपिरियन्स. आपण जी प्रत्येक कृती करतो ती प्रत्येक कृती आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अनुभव म्हणून साठवली जाते. and by the accumulation of experiences transforms itself into state of knowledge. आणि हा जो अनुभव आपल्या गाठीशी येत जातो त्यातून स्वयमेव ज्ञान उदयाला येतं. एक उदाहरण आपण समजावून घेऊया. बघा, लहान मूल आहे, रांगत रांगत ते मेणबत्ती आहे, मेणबत्तीची ज्योत तेवती आहे आणि त्या ज्योतीकडे ते आकर्षित होतं आणि ते रांगत रांगत त्या ज्योतीपाशी जातं आणि ते पकडू पाहतं त्या ज्योतीला. तर हात जवळ गेल्यानंतर त्याला हाताला धग जाणवते, चटका जाणवतो. असं ते एकदा करतंय, दोनदा करतंय, 10 वेळेला करतंय. प्रत्येक कृतीमधून त्याच्या गाठीशी अनुभव जमा होत राहतो आणि त्या अनुभवातून जो निष्कर्ष हाती लागतो तो त्याच्या मनामध्ये स्टोअर होतो, तो त्याच्या मनामध्ये साठवला जातो की अरे, अशी ज्योत दिसली की तिथे आग असते, आग म्हणजे तिथे आपल्याला चटका बसतो, ही गोष्ट परत करायची नाही, हे त्याला कळायला लागतं. म्हणजे हे त्याला ज्ञान होतं. कशातनं ज्ञान झालं? हे अनुभव सातत्याने घेत राहिला, अनुभवात ज्ञानम. अनुभव म्हणजे क्रिया, कृती आणि त्यातून झालेलं ज्ञान. अशा रीतीने ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती या एकमेकींच्या हातात हात घालून जाणाऱ्या शक्ती आहेत, म्हणून त्याला चित्तपस असं म्हटलं जातं. थोडंसं आत्ता आपण जे 2 घटक पाहिले त्याच्याविषयी थोडंसं मराठीतलं वाचूया. अभिप्सा मासिकामध्ये हा भाग आलेला आहे. चित्तशक्ती ही 2 घटकांनी बनलेली असते. स्व आणि वस्तुमात्रांविषयीची जाणीव आणि शक्ती व तिचे सामर्थ्य. ही जी जाणीव आहे म्हणजे हे जे ज्ञान आहे ते ज्ञान कशाचं?
स्वतःचं ज्ञान आणि भोवतीच्या वस्तुमात्रांचं ज्ञान, या दोन्हीला मिळून म्हणायचं चित्त. आणि दुसरं शक्ती, म्हणजे आपण ज्याला तपस असं म्हणतो आहोत, शक्ती आणि तिचे सामर्थ्य. सजगता ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. तुम्ही वस्तूंबाबत योग्य जाणीव राखत योग्य प्रकारे जागरूक राहिले पाहिजे. त्यांना त्यांच्यातील सत्याद्वारे जाणून घेतले पाहिजे. सत्याद्वारे जाणून घेतले म्हणजे काय? तर प्रत्येक वस्तूचं एक सत्य असतं, ते सत्य जाणून घेतलं पाहिजे. आपण याचा पुढे विचार करणार आहोत. पण त्यासाठी केवळ जाणीव असणे पुरेसे नाही, तर ती जाणीव प्रभावी ठरण्यासाठी त्यासोबत संकल्प आणि सामर्थ्य असणे आवश्यक असते. काय बदल होणे आवश्यक आहे, काय निघून जायला हवे, त्याच्या जागी काय यायला हवे, या बाबतीत एखाद्याला पूर्ण जाणीव असू शकेल. साधकाच्या संदर्भात हे म्हटलंय की माझ्यामध्ये कोणत्या अपूर्णता आहेत, कोणत्या अपूर्णता निघून जायला पाहिजेत, किंवा माझ्या अंगी कशाचा अभाव आहे, ते कशात काय गोष्ट निर्माण करायला पाहिजे, याचं ज्ञान साधकाला असू शकतं. परंतु तो बदल घडून आणण्यास तो असमर्थ असू शकेल. याचं कारण त्याच्या ठिकाणी ती इच्छाशक्ती नसेल, त्या इच्छाशक्तीचा अभाव असेल. म्हणजे ज्ञान आहे पण इच्छा नाहीये, अशी परिस्थिती असेल तर एखाद्याच्याकडे काय असू शकेल बघा, एखाद्याकडे दृढ इच्छाशक्ती असू शकेल, परंतु योग्य जाणीवेविना ती इच्छाशक्ती कोठे आणि कशा रीतीने योग्य प्रकारे वापरायची ते समजायला तो असमर्थ असू शकेल. साधकांचे वेगवेगळे प्रकार दिलेत. एखाद्याकडे ज्ञान आहे तर इच्छा नाही, दुसऱ्याकडे इच्छा आहे पण त्याचं कसं वापरायची ती इच्छा, त्याचं ज्ञान नाही आहे. तर त्यामुळे साधकाच्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी एकत्रित असणं आवश्यक आहे, तर तो प्रगतीपथावर चांगल्या रीतीने वाटचाल करू शकेल असं इथे म्हटलेलं आहे. आणि मग इथे संबंध येतो तो तपस्येचा. आपल्यामध्ये काही कमतरता आहेत हे साधकाला जेव्हा जाणवतं तेव्हा त्याला त्यासाठी निश्चयपूर्वक, जाणीवपूर्वक काही प्रयत्न करावे लागतात. आणि तिथे संबंध येतो तपस्येचा. त्यालाच श्री अरविंदांनी सहैतुक तपस असं म्हटलेलं आहे. सहैतुक म्हणजे त्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू आहे, काहीतरी प्रयोजन आहे. आणि प्रयोजन लक्षात घेऊन किंवा काहीतरी हेतू मनात ठेवून जेव्हा साधना केली जाते तेव्हा त्याला सहैतुक तपस असं म्हणायचं. उदाहरणार्थ आपल्याला जर माहिती असेल तर मदननी एक लेख लिहिलेला आहे असं आपण म्हणूया. त्याचं मराठीमध्ये एक छोटेखानी असं पुस्तक तयार आहे, प्रकाशित झालेलं आहे. ते 4 तपस्या 4 मुक्ती या नावाने ते पुस्तक प्रकाशित आहे. 4 तपस्या म्हणजे काय तपस्या आहेत? तर ह्या तपस्या एक प्रकारे आपल्याला म्हणता येतील की सहैतुक तपस्या आहेत. म्हणजे त्या जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत अशा तपस्या आहेत. या तपस्या आहेत आपल्या शरीर, प्राण, मन आणि चैत्य पुरुष याच्याशी संबंधित आहेत. मदननी त्याचं अतिशय सविस्तर वर्णन केलेलं आहे. शारीरिक तपस्येमध्ये त्याला सौंदर्यविषयक तपस्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आहारविषयक तपस्या, निद्राविषयक तपस्या, आपण दैनंदिन कर्म करतो त्याच्याविषयीची तपस्या, किंवा अगदी कामवासनेवरच्या नियंत्रणाची तपस्या, अशा सगळ्या गोष्टी या शारीरिक तपस्येमध्ये येतात. प्राणविषयक तपस्येमध्ये भावभावनांचं नियंत्रण कसं करायचं याचाही विचार येतो. मनाच्या तपस्येमध्ये ध्यानधारणेचा जसा विषय येतो त्याचप्रमाणे वाक् संयम ह्याच्यावर मदननी खूप भर दिलेला आपल्याला त्याच्या तपस्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. आणि चैत्यपुरुष विषयक सगळ्या ज्या तपस्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या ऊर्जा या ईश्वराभिमुख करणं याच्याकडे ती तपस्या आपल्याला निर्देश करताना दिसते.
तेव्हा ह्या ज्या तपस्या आहेत म्हणजे अगदी साधं, त्यातलं एक उदाहरण आपण पाहूया. वाक् संयम याच्याबद्दल मदननी म्हटलेलं आहे की बघा, आपल्याला सामान्यतः कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची, बोलायचं अशी एक सवय असते, सांगायचं, सल्ला देत राहायचा. मदर म्हणतायत, तुम्ही शिक्षक आहात का, तुम्ही पालक आहात का, किंवा तुम्ही त्या विभागाचे प्रमुख आहात का, तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला तू असं कर, असं करू नको असं सांगा, अन्यथा तसं सांगण्याची आवश्यकता नाही. आपली वाणी त्यासाठी वापरण्याची आवश्यकता नाही. हा एक साधासा नियम सांगितला. अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्यात. तर आता बघा की हा एक साधासा नियम, तसं म्हटलं तर आता हा नियम जर पाळायचा ठरवला तर आपल्याला आपलं जीवन जगताना जाणीवपूर्वकता आणायला लागेल. मी कोणाला जर सल्ला द्यायला प्रवृत्त होत असेल तर तेव्हा मी स्वतःच्या मनाशी हा विचार करायला पाहिजे की अरे, मदननी हे सांगितले 3 निकष, याच्यापैकी मी काही आत्ता भूमिकेत आहे का? तसं असेल तर सल्ला द्यायला हरकत नाही, अन्यथा शांत बसलं पाहिजे. म्हणजे वाणीवरचा हा संयम आहे, ही प्रयत्नपूर्वक करायची तपस्या आहे. अशा ज्या तपस्या केल्या जातात त्या तपस्येला सहैतुक तपस्या असं म्हटलेलं आहे. आणि साधनेच्या सुरुवातीच्या काळात तरी ही मानसिक, प्राणिक, शारीरिक जी शिस्त आहे ती शिस्त म्हणजे ही तपस्या आवश्यक असते. त्यातनं योग्य ते परिणाम साध्य करत करत साधक पुढे जातो आणि मग त्यातून उदय होतो तो अहैतुक तपस्येचा, अहैतुक तपस्सा. अहैतुक म्हणजे काय? तर तिथे आता ती हेतुपूर्वकता राहत नाही. म्हणजे आत्ता आपण जे उदाहरण पाहिलं की मला वाक् संयम करायचा आहे म्हणून मी काहीतरी जाणीवपूर्वक प्रयत्न करते, कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स करते, तपस. हे जाणीवपूर्वक जे केलेले प्रयत्न आहेत ते कुठल्या तरी एका मर्यादित उद्दिष्टासाठी केलेले प्रयत्न आहेत सहैतुक तपसमध्ये. आणि हे जेव्हा साधक अशा रीतीने सातत्याने सहैतुक तपस करत राहतो, ती तपश्चर्या करत राहतो, तेव्हा त्यातनं अलगदपणाने त्याच्या अंतरंगातला अग्नी हळूहळू हळूहळू प्रज्वलित व्हायला लागतो आणि मग त्याच्या सगळ्या जेव्हा ऊर्जा ऊर्ध्वगामी होतात, ईश्वराभिमुख होतात, तेव्हा त्याच्यामधनं अहैतुक तपस्ची निर्मिती होते. म्हणजे साधकाचे सगळे प्रयत्न हे ईश्वराकडे लागलेले असतात. आणि मग अशा साधकाला मुद्दामून सहैतुक तपसमध्ये बघा, साधं उदाहरण आपल्याला चटकन लक्षात येईल म्हणून हे उदाहरण बघूया. सहैतुक तपसमध्ये ठराविक वेळेला ध्यानाला बसलंच पाहिजे, अमुक अमुक गोष्टी केल्याच पाहिजेत, त्याचे सगळी तंत्र पाळली पाहिजेत, म्हणजे असंच बसलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे सगळे जे नियम असतात आणि ती जी शिस्तपूर्वक ध्यानाला बसणं आहे, ठराविक वेळेला बसलं पाहिजे, ठराविक ठिकाणीच बसलं पाहिजे वगैरे वगैरे, हे सगळे कधीपर्यंत? जोपर्यंत त्याचं सहैतुक तपस चालू आहे तोपर्यंत. पण या सगळ्या प्रयत्नातून ती त्याची एक प्रकारे स्वाभाविक स्थिती होते आणि मग त्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. अगदी बसल्या बसल्या सुद्धा, अगदी नुसते डोळे मिटले आणि ती व्यक्ती ध्यानात शिरली, हे जे घडून येतंय अहैतुक तपस. आणि या दोन्हीची एकत्रित सांगड घालून साधकाचा प्रवास चालत राहिला पाहिजे असं आपल्या लक्षात येतं. साधना आणि तपस्या याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्म भेद आहे. तो भेद असा की श्री अरविंद म्हणताय, जेव्हा साधनेमध्ये शरीर, प्राण किंवा मन ही अंग प्रमुख असतात, म्हणजे यांच्या आधाराने साधना केली जाते, तेव्हा ती साधना एक प्रकारे तपस्या ठरते. तपस्या ठरते म्हणजे काय? त्याच्यामध्ये कठीणता असते, अवघडपणा असतो त्याच्यामध्ये. पण ते जेव्हा त्याच्यामध्ये चैत्य पुरुषाचा प्रभाव जास्त करून निर्माण व्हायला लागतो
अंतरात्मा प्रभावी ठरायला लागतो तेव्हा मग ती साधना तपस्या राहत नाही, तर ती साधना साधना होते, म्हणजे तो आनंददायी प्रवास होतो असं इथे म्हणायचं आहे. ठीक आहे. आपण तप, तपस, तपश्चर्या हे सगळे शब्द समजावून घेतले आणि तपश्चर्येमध्ये किंवा तपस्येमध्ये हाही एक भाग आपण पाहिला की त्याला काहीतरी हेतू असतो. मग त्याच्याशी संबंधित आपण अनेक कथा ऐकलेल्या असतात बघा, की अमुक अमुक एक ऋषी अमुक अमुक कारणासाठी तपश्चर्येला बसले, पुष्कळ खडतर तपश्चर्या केली, दीर्घकाळ तपश्चर्या केली, पण नंतर त्यांचा तपोभंग झाला. तपोभंग होणं म्हणजे नेमकं काय, तर श्री अरविंदांनी असं म्हटलंय की जेव्हा व्यक्तीला तात्काळ परिणाम दिसून येत नाहीत, म्हणजे मी तपश्चर्या करतोय पण त्याचे काही परिणामच अपेक्षित जे आहेत ते दिसत नाही आहेत, तेव्हा त्या व्यक्तीचा उत्साहभंग होतो, ती हतोत्साहित होते. तेव्हा त्याच्यामधली जी ऊर्जा आहे, म्हणजे त्याच्या मागे जो एक जोम होता ती तपश्चर्या करण्याचा, तो जोम काहीसा नाहीसा होऊन जातो, म्हणजे त्याचा तपोभंग होतो. ठीक आहे. आणि तपोभंग झाल्याचा परिणाम म्हणून काय होतो, तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. म्हणून हा तपोभंग होऊ नये याच्यासाठी साधकाला विशेष लक्षपूर्वक प्रयत्न करावे लागतात. आपल्या अगदी नेहमीच्या उदाहरणात पण हे आपल्याला आढळून येतं बघा. म्हणजे त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला साधनेचंच उदाहरण असलं पाहिजे असं नाही, की आपण एखादी गोष्ट अगदी उत्साहाने सुरुवातीला सुरू करतो, काही काळ आपण तसे प्रयत्न करत राहतो, मग एक पठारावस्था येते की काहीच बदल घडत नाहीये, ते आहे तेच तसं तसं चालू आहे, आणि मग त्यातनं कंटाळा येतो आणि ते प्रयत्न सोडून दिले जातात. अगदी तसंच इथे पण आहे की अरे काही घडतच नाहीये, परिणामच काही दिसत नाहीयेत, मग हताश पण येतं, निराश पण येतं आणि मग ते प्रयत्न सोडून दिले जातात. तपोभंग. ठीक आहे. आता ही जी चित शक्ती आहे, म्हणजे चित्तपस, चित शक्ती किंवा चित्तपस. आता आपण थोडंसं साधकाकडून हे वैश्विक स्तरावर विचार करतो आहोत, म्हणजे वस्तुनिष्ठपणाने विचार करतो. तेव्हा श्री अरविंद असं म्हणतात की ही जी चित शक्ती आहे तिचं अस्तित्व वेगवेगळ्या स्तरांमध्ये कशाच्या रूपाने दिसून येतं ते आता आपल्याला सांगतात. बघा काय म्हणतात. दॅट फोर्स इज फंडामेंटली द चित तपस ऑर चित शक्ती ऑफ द वेदांता. वेदांतामध्ये त्याला चित शक्ती म्हटलं जातं. कॉन्शियसनेस फोर्स, इनहरंट कॉन्शियस फोर्स ऑफ कॉन्शियस बीइंग. वस्तुमात्रांमध्ये, व्यक्तींमध्ये हे जे कॉन्शियसनेस फोर्स आहे तो वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या प्रकारे दिसतोय. प्लांट, वनस्पती ज्या असतात त्यांच्यामध्ये सब मेंटल सेन्सेशनच्या रूपात ही चित्तशक्ती दिसते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला हे प्रयोगांती माहिती असेल कदाचित, की जी झाडं झुडपं आहेत त्यांना प्रेमाने जर तुम्ही स्पर्श केला तर ती विशेष बहरून येतात, हे सिद्ध झालेलं आहे. किंवा अगदी सेन्सेशनचाच मुद्दा जर विचारात घ्यायचा तर चटकन उदाहरण लक्षात येईल, ते म्हणजे लाजाळूचं झाड. त्या रोपट्याच्या पानांना जर आपण अलगद स्पर्श केला तर ती पानं चटकन मिटली जातात. हे जे आहे ते कशामुळे घडतं, तर ते त्यातल्या चित शक्तीचं निदर्शक आहे. त्या संवेदना त्यांच्यापर्यंत पोचतात. दुसरं, प्रायमरी ॲनिमल फॉर्म्स, म्हणजे जे प्राणी मात्र आहेत त्यांच्यामध्ये ती चित्तशक्ती कशाच्या रूपात दिसते, तर डिझायर सेन्स किंवा डिझायर विल, इच्छेच्या रूपाने ती शक्ती दिसते. आणि डेव्हलपिंग ॲनिमलमध्ये, जे थोडेसे अधिक प्रगत झालेले जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्शियस सेन्स अँड फोर्स दिसतो. सेल्फ कॉन्शियस सेन्स म्हणजे मी आहे याची जाणीव त्यांच्या ठिकाणी असते. असे प्राणी अगदी मोजके आहेत, मनुष्य प्राणी सोडले तर. उदाहरणार्थ डॉल्फिन आहे
किंवा हत्ती आहे, ज्यांना स्वतःच्या अस्तित्वाचं भान असतं. आणि तेच म्हणजे काय नेमकेपणाने आपण थोडं समजावून घेऊया. उदाहरणार्थ, तुम्ही जर चिमणी पाहिली असेल तर चिमणी आरशावर बसली तर त्या आरशामध्ये तिचं प्रतिबिंब पडतं, पण ते तिला कळत नाही की ही मीच आहे, माझंच प्रतिबिंब हे आहे हे तिला कळत नाही. आणि म्हणून ती चिमणी सारखी आरशावर टोचे मारत राहते. तिला वाटतं ही दुसरी कोणतरी चिमणी आहे. ठीक आहे, म्हणजे ती सेल्फ कॉन्शियस नाही आहे. तर असे हे आत्ता सांगितले तसे 4-5 मोजके प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा ही चित्तशक्ती त्या सेल्फ कॉन्शियसनेसच्या माध्यमातून कार्य करते. आणि मनुष्यामध्ये मेंटल विल आणि नॉलेज याच्या माध्यमातून चित्तशक्ती कार्य करते असं ते म्हणतात. आता या तपस्चं कार्य काय आहे हे थोडं समजावून घेऊया. अगदी वैश्विक स्तरावरचं जे कार्य आहे ते आत्ता आपण इथे समजावून घेतो आहोत. आणि ते असं की विश्वाची निर्मितीच मुळी या तपस्मुळे झाली आहे. त्याच्या ज्या वेगवेगळ्या कथा आपल्याला माहिती असतात त्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे बघा, की हे जे विश्व आहे ते विश्व ज्याला ब्रह्मांड अंड असं म्हटलं जातं. आणि हे अंड, या अंड्यामधून इन्क्युबेशन झालं आणि त्यातनं ब्रह्म निर्माण झालं. म्हणजे ते अंड उबवलं गेलं. अंड उबवणं तिथे उष्णता आली म्हणजे तपस्चा संबंध आला आणि त्यातून हे सगळं विश्व निर्माण झालं. ठीक आहे, हा एक भाग सांगितला जातो. दुसरा एक भाग असा की हे जे ॲब्सोल्यूट आहे म्हणजे तत् आहे, आपण परब्रह्म म्हणूया, हे परब्रह्म समुद्रावर शांतपणाने पहुडलेलं होतं आणि त्याच्या मनामध्ये आपण बहु व्हावं, एकलं एक होतं ते जेव्हा त्याच्या मनामध्ये बहु व्हावं अशी इच्छा निर्माण झाली. ही इच्छा म्हणजे एक प्रकारे तपस आहे. आणि तेव्हाच त्याच्या कानावर शब्द पडले, ओम तपस, ओम तपस, ओम तपस. म्हणजे काय, एकलं एक आहे ते जर बहु व्हायचं असेल तर त्याच्यासाठी कशाची आवश्यकता आहे, तपश्चर्या करण्याची आवश्यकता आहे असं त्याच्या कानी पडलं. आणि त्यातून जी शक्ती निर्माण झाली त्यातून हा सगळा विश्वपसारा निर्माण झाला, अशी ही एक सांकेतिक गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते. तेव्हा मूळ परब्रह्माच्या ठिकाणी ज्यामधून आपण बहु व्हावं ही इच्छा निर्माण झाली ती गोष्ट म्हणजे तपस. म्हणजे तपश्चर्येमधनं सृष्टीची निर्मिती. ही गोष्ट थोडीशी आपण आपल्या स्तरावर समजावून घेऊया. त्याच्यापूर्वी श्री अरविंदांचं एक विधान वाचूया आणि समजावून घेऊया. The action of the causal idea does not fabricate, but brings out by tapas, by the pressure of consciousness on its own being, that which is concealed in it, latent in potentiality and in truth already existent in the beyond. मोठं वाक्य आहे, त्याचा तुकड्या तुकड्यांनी विचार करूया. ही जी चित शक्ती आहे ती चितशक्ती काय करते, तर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जे कन्सिल्ड आहे, जे गुप्त स्वरूपामध्ये दडलेलं आहे, जे तुमच्या अस्तित्वाचं सत्य आहे ते आत्ता गुप्त स्वरूपात आहे. पण ती शक्ती त्या शक्तीच्या एक प्रकारे प्रेशरमुळे, त्या दबावामुळे, त्या तपस्मुळे तुमच्या आत ज्या दडलेल्या क्षमता आहे ती त्या बाहेर काढते आणि त्यातून एका सृष्टीची निर्मिती होते. आणि तुमच्यामध्ये जडलेलं जे सत्य आहे त्याची पाळंमुळं ही तुमच्या व्यक्तिमत्वात फक्त नसतात, ती त्याच्याही पलीकडे कुठेतरी असतात. असं सगळं आत्ता आपण या वाक्यामध्ये वाचलं. समजावून घेऊया. एक उदाहरण लक्षात घेऊया. हे उदाहरण आहे हुता नावाच्या एका साधिकेचं.
मदरनी ज्यांच्या मार्फत मेडिटेशन्स ऑन सावित्री नावाची एक चित्रमालिका, 400 पेक्षा अधिक चित्रांची मालिका मदरनी त्यांच्याकडून काढून घेतली, त्या या ज्येष्ठ साधिका, त्यांचं नाव हुता. तर ह्या हुता ज्या होत्या त्या सुरुवातीला त्यांना चित्रकलेचा अजिबात गंध सुद्धा नव्हता, पण मदरला मात्र त्यांच्यामध्ये दडलेलं सत्य जे बियॉन्ड आहे, म्हणजे त्यांच्या आत्ताच्या या व्यक्तिमत्वाच्या पलीकडचं सत्य मदरच्या अंतर्दृष्टीला मात्र दिसत होतं. काय दिसत होतं मदरला? त्यांना हे दिसत होतं की या हुता म्हणजे ज्या सविता हिंडोच्या आहेत त्या त्यांच्या गतजन्मामध्ये फ्रान्समधल्या एक उत्कृष्ट चित्रकार होत्या. अगदी पुरस्कार प्राप्त अशी चित्रकला त्यांच्यापाशी होती आणि त्याच आता नवजन्मामध्ये या सविता म्हणून, हुता म्हणून आलेल्या होत्या. तेव्हा मदरनी त्यांना एके दिवशी विचारलं की मी तुला चित्र काढायला शिकवली तर तू शिकशील का? त्यांनी तयारी दर्शवली आणि मग बघा आता, मग कधीतरी चित्र काढताना त्या हुतांना जाणीव झाली की अरे मी चित्र काढू शकते. स्वतःमध्ये सुप्त असलेल्या गुणाचा शोध लागला. मग नुसती क्षमता आहे याचं ज्ञान झालं, बोध झाला, अवेअरनेस आला, पण तेवढा पुरेसा नाही. त्याच्यावर काम करायला पाहिजे, त्याचं तपश्चर्येमध्ये रूपांतर केलं पाहिजे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स घेतले पाहिजेत. आणि मग मदरनी त्यांना अगदी ब्रश कसे असतात, त्याचे प्रकार किती, कसा धरायचा असतो ब्रश, रंग कोणते, त्याचे प्रकार किती, हे सगळं शिकवायला सुरुवात केली. आणि हळूहळू त्या प्रगत होत गेल्या. त्याच्यातल्या उच्च शिक्षणासाठी त्या लंडनमध्ये गेल्या आणि मग तिथून परत आल्यानंतर मदर त्यांच्या समवेत हुता ध्यानाला बसायला लागल्या. सावित्रीच्या काही ओळी वाचायच्या, सावित्री महाकाव्य श्री अरविंदांनी लिहिलेलं, त्याच्या काही ओळी वाचायच्या आणि त्या ओळींच्या आधारावर दोघीही ध्यानस्थ बसायच्या आणि त्या ध्यानावस्थेमध्ये मदर त्यांना ते सगळे अनुभव संक्रमित करायच्या आणि मग हुता त्याच्यावर आधारित पेंटिंग्स करायच्या आणि मग त्यातनं निर्माण झाली ती म्हणजे मेडिटेशन्स ऑफ सावित्री. आता बघा, हे उदाहरण ह्यासाठी घेतलं की त्यांच्या अंगी असलेली जी सुप्त क्षमता होती, ती सुप्त क्षमता त्याची बीज कुठे होती? ती बीज बियॉन्ड होती, म्हणजे गतजन्मात होती असं एक प्रकारे आपल्याला लक्षात येतं. त्याचा शोध लागला की माझ्या अंगी ही गोष्ट आहे, बोध झाला, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स घेतले गेले, प्रयत्न केले गेले आणि त्यातून एक नवसृष्टी निर्माण झाली, आनंद त्यातनं मिळाला. ती पेंटिंग्स ही एक प्रकारे नवसृष्टी निर्माण झाली. म्हणजे अगदी आपण ब्रह्मांडाच्या स्तरावर जे पाहिलं तेच सगळं अगदी व्यक्ती स्तरावर सुद्धा आपल्याला हे अनुभवायला येतं. तपस्चं हे महत्व आहे. तपस्मधनं आनंद कसा निर्माण होतो, तपस्मधनं नवनिर्मिती, नवसृष्टी कशी निर्माण होते, हे आपण इथे आत्ता समजावून घेतलं. श्री अरविंद आणखीन एका वेगळ्या प्रकारे आपल्याला या सृष्टी निर्मितीची कहाणी सांगता आहेत. आपल्याकडे जे पारंपरिक योग आहेत त्याच्यामध्ये वेदांत ही सगळी जी परंपरा आहे ती परंपरा सत हेच प्रधान आहे असं मानते आणि चित शक्ती हा सगळा जो भाग आहे त्याला माया म्हणून एक प्रकारे बाजूला ठेवते. आणि दुसऱ्या बाजूनी तंत्रयोग जो आहे तो चित्तला प्राधान्य देतो आणि तीच सर्व काही आहे असं समजतो आणि तशी साधना करून प्रगत होतो. पूर्ण योगामध्ये मात्र सतला आणि चित्तला म्हणजे पुरुषाला आणि प्रकृतीला समानत्वाने महत्त्व दिलेलं आढळतं. या दोन्हींच्या एकत्रीकरणातून
विश्वनिर्मिती होते असं श्री अरविंद सांगतात. पुरुष हे सतचं रूप आहे आणि प्रकृती हे चितचं रूप आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग आता आपल्या लक्षात असं येतं की पुरुष आणि प्रकृती यांच्या एकत्वातून ही सगळी विश्वनिर्मिती झाली असं सांगितलं जातं. अगदी त्याच प्रकारे पूर्ण योगामध्ये कोणत्या एकाच गोष्टीला प्राधान्य नाहीये, म्हणजे फक्त सतला महत्व नाहीये किंवा चितला महत्व नाहीये, म्हणजेच फक्त पुरुषाला महत्व नाहीये किंवा फक्त प्रकृतीला महत्व नाहीये, म्हणजेच एका वेगळ्या अर्थाने बोलायचं झालं तर फक्त श्री अरविंद किंवा फक्त मदर असं नाही, तर मदर श्री अरविंद या दोघांनाही हे जे अवतारद्वय आहे त्यांच्या एकत्वाला महत्व आहे. आणि मग आपल्याला आठवत असेल तर बघा, अतिमानसाच्या बाबतीत आपण बोललेलो होतं की श्री अरविंद किंवा श्री माताजी या दोन्हींमधलं एकत्व जो जाणतो त्याच्यावर अतिमानसाचा काहीतरी प्रभाव पडायला लागलेला आहे, हे निदर्शक त्याची खूण आहे असं आपण मागे ऐकलं होतं बघा. तर तेव्हा पूर्ण योगामध्ये पुरुष आणि प्रकृती, श्री अरविंद आणि श्री माताजी म्हणजेच सच्चित या दोन्हीलाही महत्व आहे असं इथे आपल्या लक्षात येतं. परत आणखीही एका बाबतीत पारंपरिक योग आणि पूर्ण योग यांचा संबंध आपल्याला लक्षात येतो. श्री अरविंद काय म्हणतात बघा, की जे ज्ञानयोगी असतात ते सच्ची कास धरतात, जे भक्तिमार्गी असतात ते आनंद हे साध्य डोळ्यासमोर ठेवतात, आणि जे कर्ममार्गी आहेत ते चित्त तपस्चं अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग आणि पूर्ण योगामध्ये मात्र या कुठल्याही एका मार्गावर भर नाही, तर या तिन्हीचा समन्वय करणं अपेक्षित आहे हे आपल्याला माहिती आहे. आता थोडं पुढे जाऊया. श्री अरविंदांनी ही जी सगळी संकल्पना मांडलेली आहे ती मांडत असताना त्यांना स्वतःच्या साधनेतल्या अनुभवाचा म्हणजे स्वतःच्या तपश्चर्येचा तर निश्चितपणाने उपयोग झालेलाच आहे, पण त्याचबरोबर त्यांनी वेदाध्ययन जे केलं, वेदोपनिषदांचा त्यांनी जो अभ्यास केला तोही एक प्रकारे त्यांना उपयोगी पडलेला आहे. आणि म्हणून इथे तपस्चा विचार करताना त्यांनी सप्तलोकाची संकल्पना सुद्धा इथे विवेचनासाठी घेतलेली आहे. मग सप्तलोक आपल्याला माहिती आहेत, आणि एक प्रकारे त्यांनी असं म्हटलंय की ओम भूर्भुवः स्वहा हा जो सगळा मंत्र आहे त्या मंत्राचा तपशिलामध्ये अभ्यास करत असताना त्यांना ही सप्तलोकांची संकल्पना किंबहुना वेदांचा अर्थच त्यांना एक प्रकारे उलगडल्यासारखा झाला. आणि चेतनेच्या उत्क्रांतीची ही जी सगळी मांडणी आहे त्याचा एक बोध या सगळ्या अभ्यासातून त्यांना झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग सप्तलोक आपल्याला माहिती आहेत. सप्तलोक इथे आकडे मुद्दामून दिलेले आहेत. भूलोक, भूर्लोक ज्याला म्हणतात, म्हणजे हा आपला भूलोक ज्याच्यामध्ये शरीर प्रधान आहे. त्याच्यानंतर भुवर, भुवर म्हणजे ज्याला अंतरिक्ष असं म्हटलं जातं, जे प्राणिक विश्व आहे तो भुवरलोक. त्याच्यानंतर स्वरलोक म्हणजे मन जिथे प्रधान आहे. त्याच्यानंतर महालोक, महालोकामध्ये विज्ञान किंवा अतिमानसाला महत्व आहे. त्याच्या पुढे आहे आनंदलोक. त्याच्या पुढचा लोक तपोलोक, ज्याच्यामध्ये आता चित्त तपस्चा समावेश आहे तो लोक. आणि त्याच्या पुढे आहे सत्यलोक. तेव्हा ही 7 लोकांची म्हणजे 7 प्रांतांची वर्णनं ही वेदोपनिषदांमध्ये आलेली आहेत, पुराणांमध्ये आलेली आहेत. हे श्री अरविंदांना अभ्यासांमध्ये लक्षात आलेलं आहे.
आणि मग हे तपोलोक म्हणजे कोणता लोक आहे, तर त्याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस आणि सेल्फ फोर्स या दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे. जाणीव म्हणजे चेतना म्हणजे चित आणि शक्ती म्हणजे तपस या दोन्ही गोष्टींना या तपोलोकामध्ये महत्त्व आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अन्यत्र त्यांनी असंही सांगितलेलं आहे की हे जे सप्तलोक आहेत आणि पंचकोश 5 कोश आहेत, म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, नंतर विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, हे सगळे त्या त्या लोकांशी समधर्मी असणारे कोश आहेत. म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जेव्हा विज्ञानमय कोश त्याचं विकसन होईल तेव्हा व्यक्तीला अतिमान स्तरावरच्या प्रांताचा अनुभव येईल. व्यक्ती आणि विश्व, व्यक्ती आणि ते लोक यांचा असा एकाच एक संबंध आहे असं दिसतं. पण श्री अरविंदांनी असं म्हटलंय की मनुष्याच्या ठिकाणी या पंचकोशांचा विकास झालेला दिसतो. तपोकोश किंवा सत्कोश याचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही असंही आपल्या लक्षात येतं. आता पुढे अग्नी याचा संबंध काय आहे तो समजावून घेऊया. तपस्चं जिथे जिथे वर्णन येतंय तिथे अगदी अपरिहार्यपणाने अग्नीचा संबंध येतो, कारण अग्नी हे एक प्रकारे तपस्चं प्रतीक आहे. ते तपस्चं वाहक आहे, ते तपस्चं स्वामी आहे असं पण त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि मग आता आपल्या लक्षात येईल की श्री अरविंदांनी जेव्हा वेदरहस्य त्याची मांडणी केली, म्हणजे सिक्रेट ऑफ वेदाची मांडणी केली, तेव्हा ही जी प्रतीकं आहेत त्या प्रतीकांचा बाह्य अर्थ आणि आंतरिक अर्थ हे दोन्ही अर्थ उलगडून दाखवले. त्यानुसार अग्नी हा दृश्यामध्ये दिसणारा जो अग्नी आहे त्याची जी सगळी वैशिष्ट्य आहेत ती सगळी वैशिष्ट्य एक प्रकारे तपसला जशीच्या तशी लागू पडणारी आहेत. म्हणजे बाह्य रूप म्हणून अग्नी आणि अंतरामध्ये मात्र अभिप्सारूपी अग्नी असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. कोणती वैशिष्ट्य आहेत ही, तर बघा, इट इज फायरी लाईट. पुढची वैशिष्ट्य सांगितली आहेत स्ट्रेंथ सामर्थ्य, हीट उष्णता, ब्रिलियन्स तेजस्विता, प्युरिटी शुद्धता. आणि अग्नी हा नुसता स्वतः शुद्ध आहे असं नाही, तर तो शुद्धीकरण करणारा पण आहे, म्हणजे तो पावक पण आहे असं ते म्हणतात. मास्टरी ऑफ नॉलेज अँड इम्पार्शलिटी आर हिज ॲट्रिब्यूट्स. आणि हीच सगळी वैशिष्ट्य तपसला सुद्धा लागू पडणारी आहेत. आता अगदी आपण शेवटाकडे आलेलो आहोत. अंतराग्नी किंवा योगाग्नी जेव्हा प्रज्वलित होत जातो, साधक जेव्हा प्रयत्नपूर्वक तपस करत राहतो, त्यातनं मग सहैतुक तपस अहैतुक तपस आपण पाहिलं, त्या साधनेचा परिणाम म्हणून त्याच्या ठिकाणी जो अग्नी प्रज्वलित होतो त्यातून काय घडून येतं फक्त आपण त्याचा उल्लेख करणार आहोत. खरं तर हा स्वतंत्र एक विषय आहे, परंतु आपण इथे जाता जाता त्याचा उल्लेख करूया. आपल्यामध्ये शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्यामध्ये रेतस याचं जे रेतसचा जो अंश आहे त्याच्यामध्ये प्रकाश, ऊर्जा आणि विद्युत या तिन्ही शक्ती एकत्रितपणाने आहेत. त्याला त्यांनी म्हटलंय तेजस. तर जेव्हा साधक तपश्चर्या करायला लागतो तेव्हा त्याच्यातलं हे रेतस आहे ते ऊर्ध्वगामी व्हायला लागतं आणि ते शरीराला त्याची जी गरज आहे त्याच्यापेक्षा अतिरिक्त प्रमाणात त्याचा साठा व्हायला लागतो आणि त्यातून एक प्रकारची ऊर्जा निर्माण व्हायला लागते. ही ऊर्जा जेव्हा वर वर जाते, अभिप्सेचा अग्नी माहिती आहे आपल्याला, वर उसळत जातो. तसा हा जो अग्नी आहे तो जेव्हा वर वर उसळत जातो तेव्हा त्यातूनच म्हणजे रेतसमधून तपसची निर्मिती होते.
तपसमधनं तेजसची निर्मिती होते. तेजस, तेजस्वी शब्द आपल्याला माहिती आहे. त्यातून पुढे विद्युतची निर्मिती होते, त्यातून पुढे ओजसची निर्मिती होते आणि त्यातून पुढे जेव्हा ते सगळं अशा रीतीने साठत साठत ऊर्ध्वगामी होत वरपर्यंत जातं, ते जेव्हा मेंदूपर्यंत जाऊन पोचतं तेव्हा त्यातून आध्यात्मिक शक्तीची निर्मिती होते असं श्री अरविंद म्हणतात. आता मगाशी विश्वामित्र ऋषींनी केलेली प्रार्थना जी आपण विचारात घेतली होती ती आता आठवून बघा. तू आमच्या शरीरात उपस्थित राहा. का? कारण त्यातून आध्यात्मिक सामर्थ्य निर्माण होणार आहे अशी ते अग्नीला प्रार्थना करतायत. आणि अग्नी हा बाह्यत्वानी अग्नी आणि अंतराग्नी दोन्हीचाही इथे संबंध आहे. त्याचप्रमाणे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे सत्व रजतम याचा जो आपल्याला एक त्रिगुणांचा म्हणून विचार माहिती आहे, तर त्यातला जो रजोगुण आहे, हा रजोगुण जेव्हा ऊर्ध्वगामी होतो, हा रजोगुण जेव्हा उन्नत दशेला जातो तेव्हा त्याचं रूपांतर तपस्मध्ये होतं आणि मग असा साधक हा आता ईश्वरी शक्तीचं माध्यम बनतो. कारण ईश्वरी शक्ती सुद्धा अशा साधकाच्या, अशा माध्यमाच्या शोधात असते आणि ते माध्यम तिला या साधकाच्या निमित्ताने मिळतं आणि मग ती त्याच्याकडून ईश्वरी कार्य करून घेते. तेव्हा तपस याचं हे सगळं महात्म्य आहे. ते महात्म्य आज आपण समजावून घेतलं. हे तपस सामर्थ्य आपल्याही अंगी निर्माण व्हावं आणि ते कशासाठी? काहीतरी 4-2 लौकिक गोष्टी, भौतिक गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी नाही, तर अतिमानसाचं आविष्करण जे या पृथ्वी तलावर व्हायचं आहे त्यासाठी आपण एक माध्यम बनावं आणि त्या दृष्टीने स्वतःला आपण घडवत न्यावं. ती तपस्या आपल्याकडून घडवून घ्यावी अशी प्रार्थना आपण मदर श्री अरविंद यांच्या चरणी करूया आणि इथे थांबूया. धन्यवाद.